हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ स्टुडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कुठे घेऊन जाणार आहेस? मंदिरात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओमध्ये. आणि मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे गोपाळपूर, तालुका औसा, जिल्हा लातूर या ठिकाणी. आणि हे जे ठिकाण आहे ते औशामध्येच आहे. म्हणजे औसा हे शहर आहे. त्या औसा शहरापासून अगदी 1-2 किलोमीटर अंतरावर असणार हे नयनरम्य असं ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. तर या मंदिराचे 2 भाग आहेत, एक जुनं मंदिर आणि एक नवीन मंदिर. सध्या आपण जे आलेलो आहोत हे श्रीकृष्णाचं हे सुंदर असं मंदिर, सुंदर अशा मूर्त्या. हा जो भाग आहे तो जुन्या मंदिराचा परिसर आहे. म्हणजे मुख्य जो नवीन मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूचा पाहू शकता तुम्ही. कसं पुरातन म्हणू शकत नाही, परंतु एक जुनं असं मंदिर आहे. आणि या जुन्या मंदिराच्या समोरच्या बाजूला हे नवीन असं मंदिर बनवलेलं आहे, जिथे की सुंदर असं गार्डन आहे. आणि ह्या सुंदर गार्डनच्या मध्ये असं आखीव रेखीव असं बनवलेलं मंदिर आहे. आणि येथे आहे श्री औसेकर महाराजांची जी समाधी आहे ती समाधी या ठिकाणी आहे. म्हणजे औसेकर महाराज जे आहेत त्यांची खूप अशी गुरु शिष्य परंपरा आहे. जसे की वीरनाथ महाराज असतील, वीरनाथ महाराजांनंतर मल्लनाथ महाराज असतील. यांचं कार्य हे लातूर, निलंगा, औसा असेल, इकडचा जो लोहारा किंवा बार्शी हा जो सारा परिसर आहे या ठिकाणी त्यांचं आध्यात्मिक कार्य हे अजूनही नाव घेतलं जातं. आणि येथील जी भक्ती परंपरा आहे ती म्हणजे शैव आणि वैष्णव पंथ या दोन्ही पंथांचा संगम असणारं हे ठिकाण आहे. त्यामुळेच आपण पाहू शकलात की इथे श्री महादेवाचं देखील सुंदर असं मंदिर आहे. श्री शिवलिंग या ठिकाणी आहे. त्याबरोबर श्रीकृष्णाचं मंदिर देखील आहे. म्हणजे हरी आणि हर या दोघांचाही संगम असणारं हे ठिकाण आहे. आणि जवळच कर्नाटक असल्यामुळे या ठिकाणी लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे श्री शिवाची जास्त भक्ती या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु म्हणजे तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर वीरनाथ महाराजांची कथा तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ते विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले. तर अतिशय सुंदर असा सारा परिसर आहे. आपणही जरूर या ठिकाणी भेट द्या. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर निश्चितच या ठिकाणी भेट दिली पाहिजे. अतिशय थंड असं वातावरण आहे, सुंदर असं मंदिर आहे. जरूर आपण या ठिकाणी या फॅमिली सोबत या. म्हणजे येताना तुम्ही टिफिन घेऊन आरामात एक दिवस घालू शकता. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब